भातकुली तालुक्यातील धामोरी गावात नागपंचमीच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन झाले। 200 वर्षाहून अधिक काळाची ही अनोखी परंपरा आणखीही मोठ्या भक्तिभावाने जपली जाते। हनुमान मंदिरात दीड दिवसासाठी बाप्पांची सार्वजनिक स्थापना करण्यात आली। सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ या उत्साहात सहभागी झाले। आमदार राजेश वानकडे आणि आशिष धर्माडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। विशेष म्हणजे सासरी गेलेल्या मुलीही पतीसह बाप्पांच्या दर्शनासाठी माहेरी आल्या। धामोरीचा हा अनोखा उत्सव गावच्या एकतेचे आणि परंपरेचे दर्शन घडवतो। गेल्या 400 वर्षांची परंपरा या धामोरी गावामध्ये आहे। इंग्रज काळापासून तर आजपर्यंत चालत आलेली हे परंपरागत दीड दिवसाचा गणपती नागपंचमीच्या दिवशी या गणपतीचं विसर्जन होत आहे। ही परंपरा खरं तर हिंदुत्व बांधवांनी आजपर्यंत जपलेली आहे। हिंदू धर्मामध्ये अनेक सण साजरे केले जाते, परंतु या नागपंचमीच्या गणपतीच्या कार्यकाळापासून खरं तर गणपतीची आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारताच्या बाहेरसुद्धा या गणपतीची परंपरा दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे। त्याच अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील हे धामोरी गाव आहे। या गावामध्ये परंपरागत आज या गावाचे आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल वारगडे यांच्या माध्यमातून मी सतत दरवर्षी या कार्यक्रमाला उपस्थिती लावतो। त्याच अनुषंगानं या गावातील सर्व भाविक मंडळी एकत्र होऊन अतिशय आनंदाच्या वातावरणात दिंडी असो लेझिम असो या पथकाच्या आनंदाच्या उत्साहात गणपती बाप्पाचं विसर्जन आज केलं जातं। खूप दिवसाची 150-200 वर्षाची परंपरा आहे। आणि या गावामध्ये साधारणतः एक 10-15 वर्षापासून तरी मी येतो आणि सर्वजण गावकरी सर्व तरुण मंडळी वृद्ध मंडळी उत्साहात या गणपतीचं पूजन करतात। 2 दिवसाचा गणपती असतो। नागपंचमीच्या आदल्या दिवशी बसतो आणि आजच्या दिवशी नगाच्या दिवशी विसर्जन केलं जातं। संपूर्ण परिसरातील लोक इथे येतात आणि गावकरी आणि सर्व आजूबाजूची पंचकृतीतील लोक त्या उत्साहाने या गणपतीचा महोत्सव साजरा करतात। हा 2 दिवसाचा नागपंचमी गणपती उत्सव आज धामोरीवासी तसेच धामोरीतील पंचक्रोशीतील समस्त भाविकगण आम्ही फार हर्षोल्लासात आनंदात हा साजरा करतो। आम्हाला सांगताना आनंद होतो की आजपासून 200-250 वर्षापूर्वी परंपरा ही तत्कालीन लोकांनी सुरू केली, पण आजची तरुण मंडळी गावकरी मंडळी आणि या पंचक्रोशीतील समस्त भाविक भक्तगण आम्ही मोठ्या हर्षोल्लासात ही परंपरा आजही सुरू ठेवत आहोत। त्याबद्दल आम्ही खरोखर आनंदी आहोत आणि आम्ही भाग्यवान सुद्धा आहोत। ही परंपरा आम्हाला लाभली आणि आम्ही त्याचा आज सगळं करत आहोत। आज जवळपास मी 5व्या पिढीतला आहे। मला माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की हा गणपती तेव्हा त्यांच्या आजोबापासून सुरू आहे, पण आम्ही पाहतो माझी वडिलांची आता यायची, माझी आता यायची, माझी आज बहिणी येते। त्याचप्रमाणे गावातल्या लग्न होऊन गेलेल्या सर्व लेकीबाई आज सुद्धा धामोरीत सर्वजण आपापल्या परिवाराला घेऊन या गणपती उत्सवासाठी न चुकता सकाळपासून दर्शनाचा लाभ घेऊन आरती करण्यासाठी सगळं मिळून सुद्धा सर्वजण हजर आहे। इंग्रज काळाआधी जेव्हा गुरुकुल पद्धत होती शिक्षणाची, त्यावेळेस तत्कालीन गुरुवर्य जे होते त्यांनी कालचा दिवस म्हणजे विनायक चतुर्थी आणि विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर या गणपतीची स्थापना त्यांनी केली आणि विनायक चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज नागपंचमीचा उत्सव, नागपंचमीच्या उत्सवा दिवशी सायंकाळी या गणपतीचे आम्ही विसर्जन सुरू करतो। म्हणजे हा जवळपास 1.5 दिवसाचा गणपती उत्सव आम्ही परंपरेनुसार आज पण करत आहोत।